हॅलो नमस्कार, मी नुपूर आणि आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर सुमुख। तर हा आहे दिव्यागर सिरीजचा भाग 4। या अगोदरच्या 1, 2 आणि 3 ह्या भागांमध्ये आपण पुणे ते दिव्यागर सफर, त्यानंतर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलेलो तिकडची डिटेल टूर आणि रिव्ह्यू, आणि त्यानंतरच्या भागात आपण दिव्यागर मधली काही प्रमुख पर्यटन स्थळं पाहिली। हा भाग असणार आहे तुमचा सगळ्यात आवडता भाग, कारण ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडची फूड जर्नी। त्यामुळे अजिबातच वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आपला हा व्हिडिओ। लेट्स गेट स्टार्टेड। तर मासेप्रेमी मुळातच कोकणात येतात ते मासळी खाण्यासाठी। ज्या दिवशी आम्ही दिव्यागरला पोचलो त्या दिवशी दुपारचं जेवण आम्ही आमच्या रिसॉर्टमध्येच घेतलं। त्याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या दुसऱ्या भागात तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच दिवशी रात्रीचं जेवण घेण्यासाठी आम्ही येऊन पोचलो राणे बंधू खानावळ इथे। आम्ही साधारण रात्री 9, 9:30ला इथे पोचलो। वेटिंग नव्हतं, परंतु बऱ्यापैकी गर्दी इकडे होती आणि खूप घाईघाईने ते ऑर्डर घेत होते। आणि मेन्यू नीट वाचण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो पाहू शकता। ऑर्डर घेऊन जावा। एक कोळंबी थाळी, एक व्हेज थाळी, एक सुरमई थाळी, एक पापलेट थाळी। एक पापलेट थाळी, एक सुरमई थाळी, एक कोळंबी थाळी आणि एक व्हेज थाळी। आणि व्हेज मध्ये काय आहे? व्हेज मध्ये फरसबी बटाटा सुकी भाजी। आता इथे राणे बंधू खानावळ इथे, आणि आपण इथे आता ऑर्डर केलेली आहे एक सुरमई थाळी, एक पापलेट थाळी, एक कोलंबी थाळी आणि एक व्हेज थाळी। तर आता ह्या थाळ्या कशा आहेत त्या आल्यावर तुम्हाला दाखवतो आणि त्याचा डिटेल्ड रिव्ह्यू सुद्धा देतो। इथे सोलकढी आलेली आहे, चाखून बघूया कशी आहे। आपण जी म्हणतो ना की सोलकढी कशी असली पाहिजे, तर पुण्यामध्ये बरेच ठिकाणी तिखट मिरचीचा ठेचा लावलेली अशी सगळी झणझणीत सोलकढी मिळते, ज्याचा काही उपयोग नसतो। सोलकढी एकदम अशी ब्लँड असली पाहिजे, पोटाला शांत वाटणारी पाहिजे। ही एक्झॅक्टली तशी आहे। नारळाचं दूध आणि त्याच्यामध्ये कोकम मिसळलेली, बस दॅट्स ऑल, बेसिक। लेट्स टेस्ट। चिअर्स विअर्स काय करू नको। चिअर्स। तर पोटाला शांत असणारी एकदम प्रॉपर सोलकढी आहे, घरगुती। सोलकढी मला तरी आवडली, छान आहे आणि थोडं पोटाला एकदम सूदिंग वाटतंय आणि ॲपेटायझर म्हणून खूप मस्त वाटतं, एकदम परफेक्ट आहे। आणि सोलकढीचा आस्वाद घेत होतो तोवर इथे थाळी आलेली आहे। ही सुरमई थाळी आहे, आणि जे आम्हाला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहीत असेल की सुमुख मच्छी खात नाही, त्यामुळे त्याने इथे व्हेज थाळी घेतली आहे। ही व्हेज थाळी आलेली आहे इकडे। ही आहे आपली प्रॉन्स थाळी, ही आहे सुरमई थाळी आणि ही आहे पापलेट थाळी। जेवण आल्यावर सगळे एकदम चुपचाप आता जेवण खायला सगळ्यांनी स्टार्ट केलंय। कसं आहे ग? जरा बघू दे मला। कसं आहे, फ्रेश आहे का फिश? फिश एकदम फ्रेश आहे, पूर्ण पापलेट एकदम फ्रेश आहे, फ्राय प्रॉपर झालेला आहे। टेस्ट 7 आउट ऑफ 10। ओके। पण फिश हे फ्रेश आहे, त्यामुळे त्याची टेस्ट चांगली आली। मी सुरमई थाली घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आता सुरमईची टेस्ट मी तुम्हाला सांगते। सुरमई जी आहे ती व्यवस्थित फ्राय केलेली आहे। थोडासा मसाला अजून चालला असता आणि थोडी स्पायसी अजून चालली असती, तर 6 आउट ऑफ 10 मी देते टेस्टला। आणि करी छान आहे, ह्याची कोलंबीची करी आहे ती छान आहे, राईस आहे आणि चपाती आहे। ओके। आणि विशेष म्हणजे 2 सुरमईच्या तुकड्या आलेल्या आहेत। मे बी ह्याला थोडं भोके म्हणून अजून त्यांनी दिली असेल आणि त्यांनी आणि ह्याच्यामध्ये पण पीस आलेत का तुला? करी कोलंबीची दिली आहे आणि कोलंब्या पण दिल्या, 2-3 पीसेस कोलंबीचे आलेले आहेत आणि करी पण छान आहे। ओके। मला सरप्राईज आलेलं आहे। कोबीची भाजी आहे, बीन्स बटाट्याच्या ऐवजी। त्यानंतर वाटाण्याची उसळ आहे, आणि लोणचं आहे। लोणचं तुमच्या कोणाच्याही थाळीमध्ये नाही आहे, हे व्हेज असल्यामुळे लोणचं आलेलं आहे मला। आणि फोडणीचं वरण आहे, भात, चपात्या एकदम अशा घरातल्या बनवलेल्या आहेत, पातळ गरम गरम आणि व्यवस्थित। हा छान आहे, एकदम असं व्यवस्थित अशी भाजली गेलेली अशी चपाती आहे। आणि हे मालवणी बेसमध्ये बनवलेलं आहे, ग्रेव्ही वाटाण्याची आणि ओला नारळ घातलेली कोबीची भाजी आहे। चव चांगली आहे, घरगुती जेवण फील होत आहे। मी आउट ऑफ 10 तरी ह्याला 6.56 पर्यंत देईन मी।
ओके. तुला बीन्स आणि बटाट्याची भाजी सांगितली होती पण कोबीची आलेली आहे. पण मला सरप्राईज म्हणून कोबी आणि चण्याची डाळ घातलेली कोबी आहे ऍक्च्युली ती भाजी आलेली आहे. खोबरं वगैरे घातलेली बनवलेली आहे. ही कोलंबी थाळी मी घेतलेली आहे. रस्स्यामध्ये 3 पीस आहेत कोलंबीचे. 8 ते 9 पीस फ्राईडचे दिलेत. पण भात आलेला आहे आणि 2 चपात्या आहेत. आणि आता मी टेस्ट करून सांगते कसं आहे. थोडंसं लिंबू पिळूया कोलंबीवर. चांगली आहे चव आणि थोडा स्पाइस अजून चालला असता. आणि आता करी टेस्ट करूया नुसती. कालवण छान आहे पण तरी थोडं तिखट चाललं असतं अजून, आंबट तिखट. कोलंबी ना मला तेवढी फ्रेश नाही वाटत आहे. कोलंबी तेवढी फ्रेश नाही वाटत आहे पण चव चांगली आहे. 7 आउट ऑफ 10. शेवटी एक प्रश्न आता शेवटचा, तो म्हणजे इथे यावं का, मी रेकमेंड करू का. तर ही जागा तशी पॉकेट फ्रेंडली आहे आणि प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यूनी मच्छी चांगली आहे, इकडची टेस्ट चांगली आहे, घरगुती आहे, त्यामुळे निश्चित तुम्ही भेट देऊ शकता. परंतु सुरमईच्या बाबतीत इथे सुद्धा दापोलीचाच प्रकार घडला. तो काय ते मी पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगते. आणि थाळीमध्ये जे 2 सुरमईचे पीस आम्हाला वाटले होते त्यातली एक ओरिजिनल सुरमई होती आणि दुसरी होती ती सुरमई नव्हती. ह्याबद्दल मागे सुद्धा दापोलीच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही बोललोय, तर सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. तर ही होती दिव्यागरमधली प्रसिद्ध अशी राणेबंधू खानावळ. आणि सुरमईचा असा प्रसंग इथे सुद्धा घडेल असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. पण एनिवेज खूप उशीर झालेला, आम्ही काहीच तिथे बोललो नाही, फक्त तुमच्याशी शेअर केलं. एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगावीशी वाटेल, खास करून त्यांना जे फक्त बाहेर जाऊन मच्छी खातात त्यांनी सुरमई हा मासा ओळखायला शिकावा. कारण बऱ्याच ठिकाणी सुरमईच्या किमतीत सुरमई समान दिसणारा पण कमी दर्जाचा कुपा किंवा ढोम्या हा मासा दिला जातो. इकडे तुम्ही आलात तर त्यांचं पार्किंग सुद्धा आहे इथे. कोकणात आल्यावर अजून एक पदार्थ जो तुम्ही खाल्लाच पाहिजे तो म्हणजे तांदळाचे घावन. आणि हे घावन आम्ही खाल्ले दिव्यागर समुद्राच्या बाहेर असलेल्या खाऊ गल्लीमध्ये. आणि आता रिसॉर्टवरती ब्रेकफास्ट आहे पण आम्ही भरपूर भिजलो आत्ता बीचवर आणि धमाल केली त्यामुळे आता भूक लागली आहे. तर रूमवर जाण्याआधी आम्ही इथे, आणि आमच्या कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टमध्ये घावन नाही आहे त्यामुळे आम्ही घावन खाण्यासाठी खास इकडे रिद्धी सिद्धी स्नॅक्स सेंटर आहे दिव्यागर बीचच्या बाहेर, तर तिथे आम्ही घावन खाण्यासाठी एक छोटा स्टॉप आता हॉल्ट घेतला आहे. तर बेसिकली तुम्ही जर एखाद्या होमस्टेमध्ये राहिलात तर त्यांच्या घरातले घरगुती पद्धतीचे तांदळाचे घावन तुम्हाला निश्चितच खायला मिळतील. परंतु आम्ही रिसॉर्टमध्ये राहिलेलो जिथे बुफे ब्रेकफास्ट होता आणि तिथे घावन वगैरे मिळणं अशक्य होतं, त्यामुळे आम्ही घावन खाण्यासाठी बाहेर आलो. मोठा आहे घावन. दापोली साईडला ना 1 प्लेट घावनमध्ये ते 2 घावन देतात. तर इथे 50 रुपयाला 1 घावन आहे, तिथे आय थिंक 40 की 50 नाही, तिथे 60 रुपयाला 2 घावन मिळतात. हा एक सिंगल घावन आहे, तसा मोठा आहे, साईजला तसा मोठा वाटतो आहे, छान आहे घावन दिसतो आहे. खाऊन बघू. हिरवी चटणी आहे सोबत आणि एक पावडर चटणी आहे, बहुतेक तीळ किंवा तिळाचीच दिसते आहे. खाऊन बघू आपण कसली आहे. तिळाची चटणी आहे, तिखट आहे जरा, चांगला आहे. दापोली सारखा आहे की वेगळा आहे? दापोलीचा बेस्ट. ओके. चटणी कशी? जशी मला आवडते, लसूण कोथिंबीर खोबरं मिरची वाटण टाईप. थोडी तिखट. हां, हे पण थोडं तिखट आहे, पण घावन जरा ब्लँड असतो म्हणून कदाचित त्यांनी ते तिखट ठेवलं असेल. चलो लेट्स एन्जॉय. कोकणात आल्यावर अजून एक उत्तम पदार्थ जो तुम्ही खाल्लाच पाहिजे तो म्हणजे उकडीचे मोदक. हे उकडीचे गरमागरम मोदक आम्हाला मिळाले सुवर्ण गणेश मंदिराच्या बाहेर. या आहेत त्या काकू ज्या मंदिराच्या बाहेर गरम गरम उकडीचे गुळाच्या सारणाचे मोदक विकतात आणि अवघे 100 रुपयाला 5 की 4 मोदक इथे तुम्हाला खायला मिळतात आणि ह्याची चव सुद्धा अगदी उत्तम होती. फायनली मिळाला ना मोदक.
कुठे मिळाला? सुवर्ण गणेश मंदिराच्या समोर. गणपती बाप्पाने दिला तुम्हाला मोदक? हां, नैवेद्य दाखवून मग राहिलेला आम्हाला. ओके. जी मागे बघताय ती आहे तोसाळकर खानावळ आणि श्रीवर्धन इथेही आहे. आता आपण आतला परिसर बघू. नंतर इथून आलात की इथे पार्किंग आहे. इथे हे पूर्ण बसायला जागा आहे आणि हा पूर्ण परिसरामध्ये भरपूर प्राणी पक्षी आहेत. इथे त्यांनी बर्ड नेस्ट सारखं एक केलंय. बरेच बर्ड्स दिसत आहेत. कोंबड्या असं छान फिरताना दिसत आहेत. इथे लव बर्ड्स दिसत आहेत बरेचसे. आणि हा परिसर आहे. ससे आहेत इथे काही. हे बघा ससे आहेत. कोंबड्या आहेत. बदक आहेत. छान आहे. टर्की पण आहेत. टर्की किंवा टर्की सुंदर परिसर. माझ्या अंगावर येतं चालत. बाहेर काढतोय बुबू. आता आपण पोचलेलो आहोत तवसाळकर खानावळ इथे. आणि इथे आता आपण मागवलेली आहे एक सुरमई, पापलेट आणि चिकन थाळी. अतिशय सुंदर परिसर आहे. खूप छान झाडं आहेत आजूबाजूला, त्यामुळे AC वगैरे नसला तरी छान गार वातावरण आहे इथे. चिकन. तर चिकन मध्ये फ्राय नाही आहे असं आहे. इथे पापलेट थाळी आलेली आहे. पापलेट थाळीमध्ये सुद्धा किसमूर, कालवण, भात, भाकरी, मोठा पापलेटचा तुकडा आलेला आहे. मोठा म्हणजे मीडियम आहे पण छान साईज आहे सुरमईची. सुरमई थाळीमध्ये फ्राईड पीस आलाय, सोलकढी, भात, भाकरी, किसमूर आहे आणि कालवण. चला एन्जॉय करा. कशी आहे चिकन थाळी? एकदम सॉफ्ट फ्रेश चिकन आहे. आणि कालचं जे एक ग्रेव्ही एकूण मला वाटलेली ना, आपण तेव्हा काल व्हेज घेतलेलं पण एकूण त्या ग्रेव्हीचा बेस सेमच असतो. ते बघता ही ग्रेव्ही थोडीशी रस्सा तिखट आहे. हा भले खोबऱ्याचं बेस असेल बट स्टील थोडासा तिखट आहे आणि छान लागतो एकदम. असा थोडा स्पायसियर साईड आता एक्सपेक्टेडच होती. आणि तुला रस्सा आणि असं आलंय ना, तुला फ्राय नाही आलेलं. ही ग्रेव्ही आहे, रस्सा, सोलकढी पिऊन बघ. वन ऑफ अ काइंड सोलकढी. हो, कालची पण जशी आपण ज्या बेसिसवर बोललेलो की तिखट नाही पण खोबऱ्याच्या दुधामध्ये, नारळाच्या दुधामध्ये कोकम घातलेलं फक्त, एक्झॅक्टली तशी आहे. तिखट नाही, जाळ नाही, घशाला बसत नाहीये. अतिशय छान, सूदिंग आहे पॅलेटसाठी. आणि हे काय सांगतो जरा. चिकनचा जो जाड ग्रेव्ही आहे ना जी, त्याचा रस्सा आहे तो पातळ केलेला, भातासाठीचा चांगला असेल असं, अशासाठी एकूण छान आहे.
चपाती पण छान घरगुती मस्त भाजलेली दिसते, चव छान आहे. आउट ऑफ 10 मी 7.5 देईन याला. तरी 7.5 हो हो, कारण याच्यामध्ये मी चिकन फ्राईड एक्सपेक्ट करत होतो. एकच चिकनचा प्रकार आहे म्हणून मी 7.5 देईन. पण छान आहे, चव मला आवडली. आणि मी घेतले पापलेट थाळी. तर स्पेशली त्यात काय काय आपण बघूया. पूर्ण एक मोठा पीस ऑफ पापलेट आहे आणि एकदम ताजी आहे पापलेट, एकदम मस्त आहे. तर ही एक कोशिंबीर आहे, त्यानंतर हा जवळा आहे आणि कोलंबीची करी आहे आणि सोलकढी आहे. हा भात आहे आणि भाकरी आहे. भाकरी पण मस्त मोठी आणि छान लुसलुशीत आहे आणि खूप छान आणि ऑसम जेवण आहे. एकदमच म्हणजे जो पापलेट आहे जे एकदम चविष्ट आहे आणि लगेच म्हणजे तोंडात विरघळतं, एकदम ताजं आहे पापलेट. तर खूप तृप्त झालोय आम्ही पटापट असं मस्त छान जेवतोय. चांगला आहे का? एक घास गुलाबजामुन वितळला म्हणजे बहुतेक आपण अजून एक मागवणार. म्हणजे होममेड आहे, टीन मधला नाही आहे, एकदम गरम. थांब ना पॉज अरे हा गुलाबजामुन एकदम मेल्ट होतोय तोंडात. घरगुती, जास्त गोड नाही आहे, अप्रतिम गुलाबजामुन. गरम गरम आहेत आणि एकदम खाऊन बघा. बायकोनी बनवल्यामुळे आपण अजून एक बाउल मागवूया. आता मी खाल्लंच पाहिजे. विरघळतोय बरोबर तुला. निशब्द. ह्याचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे ना, ह्याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम टाकून लागेल. आणि तो असा पण चांगला लागतोय. पण बेसिकली ना हा गुलाबजाम इतका छान आहे की मला वाटलेलं टीन मधला असा बोलत देते, राहा, मी खातो. पण हा बनवलेला आहे आणि अप्रतिम आहे. हा मी तरी 9 देणारच आहे यांना. मी माझं रेटिंग मध्ये मी थोडा चेंज करतो. मी 7.5 दिलेला. दॅट 7.5 वॉज प्युअरली फॉर इन्ग्रेडियंट्स फॉर द व्हरायटी ऑफ फूड स्प्रेड माझ्या थाळीमधला. पण टेस्ट वाईज डेफिनेटली 9 देईन मी. आणि ही रेटिंग अजून 10पर्यंत जाऊ शकते जर या थाळींमध्ये यांनी एक छोटा साईजचा जरी गुलाबजाम दिला ना असाच ह्याच क्वालिटीचा, तर डेफिनेटली हे रेटिंग नक्कीच 10कडे पोहोचू शकतं. हे माझं सजेशन आहे ह्यांना. जर यांनी हे इम्प्लिमेंट केलं, खरंच अतिशय सुंदर आणि नाव न ठेवण्याला एक थाळी होईल ही, असं माझं मत आहे. खवा लागतोय. संपवलाच माझा. पण कट केल्यानंतर बाहेरनं आतमध्ये जो कलर चेंज असतो ना तो फार महत्त्वाचा असतो. जर डिफरन्स खूप असेल कलरमध्ये, म्हणजे हा व्हाईटिश असेल, गोळा येतो खव्याचा हा मध्ये जो व्हाईटनेस असतो परफेक्ट तळलाय असेल, तर हेही बोलू शकतो आपण की तो सोक जास्त झालेला नाही. सोक नाही जास्त झाला तर तो तोंडात विरघळत नाही. कम्प्लिटली एकदम परफेक्टली सोक्ड असेल तर तो युनिफॉर्म असतो कलर अख्ख्या कट सेक्शनमध्ये. हा एक्झॅक्टली तसा आहे. आणि हा असा उचलायचा आणि गायब. ऑसम आहे. गुलाबजाम एकदम तोंडात पूर्णपणे विरघळतोय. आईच्या हातची चव जशी असते गुलाबजामला सेम तशीच आहे. सो मी या जे ओव्हरऑल फूड रिव्ह्यू आत्ता देते तो म्हणजे 9 आउट ऑफ 10 माझ्याकडनं आहे. रेटिंग 9 आउट ऑफ 10 आहे. रेटिंग माझं 9 आउट ऑफ 10 आहे. गुलाबजाम चेरी ऑन द टॉप आहे. आम्ही सगळे तृप्त झालेलो आहोत. अँड व्हॉट इफ आय वॉन्ट टू आस्क यू की तू तो एक का कट करतेस, तर तू काय म्हणशील की काय त्यांनी केलं पाहिजे? मग त्यांनी सुमुख म्हणतो तसं जर थाळीमध्ये ऍड केला तर मस्तच. म्हणजे आपल्याला छोटाही चालेल पण पाहिजे एक तरी असं. म्हणजे चटक लागून लोक अजून मागवतील. आम्ही 4 प्लेट आत्ता मागवलेला आहे आणि एका मिनिटात सगळं फस्त झालेली आहे प्लेट. काम तमाम. खूप मस्त सॅटिस्फाईड आणि आम्ही तृप्त होऊन चाललेलो आहोत. थँक्यू. आता मी मगाशी सुरमई थाळी घेतलेली, त्याचा रिव्ह्यू द्यायचा राहिला. माझ्या मैत्रिणीने अक्षदाने तुम्हाला खूप छान रिव्ह्यू दिला पापलेट थाळीचा. मी घेतली होती सुरमई थाळी आणि सुरमई थाळीमध्ये जो पीस होता तो तुम्ही बघितला. थाळी जेव्हा मी तुम्हाला दाखवली की एकदम मोठा पीस होता. तुकडी अतिशय मोठी होती, बिलकुल पोटगळ वगैरे नव्हती. छान मधला पीस होता. साईज तर छान होती. मॅरिनेशन उत्कृष्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मच्छी एकदम ताजी होती ती. त्याच्यामुळे त्याला फार काही लावलं नसेल तरी ती चविष्टच लागते. तृप्त करण्याची अगदी. त्यामुळे एकदम छान. तसंच आम्ही कोलंबी फ्राय जी घेतलेली ना ती सुद्धा छान होती. अतिशय म्हणजे कोलंबी खूपच लुसलुशीत होती. एकदम मऊ फ्रेश अशी खटखटीत कोलंबी आणि
तृप्त सारखं तोच शब्दामध्ये एकदम सोलफुल फूड होतं. आणि भाकऱ्या वगैरे कशा होत्या, ते किसमूर सारखं जवळ्याची चटणी होती, ती ओल्या जवळ्याची, ती पण छान होती. सोलकडीचा रिव्ह्यू मेन राहिला. सोलकडी आणि गुलाबजाम सुंदर अप्रतिम, म्हणजे अरे. तर इथे नक्की या, विजिट करा. आम्ही दोघी रेकमेंड करू. श्रीवर्धनच्या जवळ कुठे आला असाल आणि खानावळ शोधत असाल तर इथे नक्की या. नुपूर तुम्हाला सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलेलीचं म्हणाल तर एकदम छान, एवढं छान चालतंय हे. ह्यांना काही कमी नाही कस्टमर्सची, कारण ते एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते खूप चांगलं जेवण देत आहेत एकदम. त्यामुळे त्यांना त्यांचं नाव होणारच, कारण ते अस्सल चांगली मच्छी, फ्रेश मच्छी, सगळं छान क्वालिटीत लोकांना खायला देतात. त्यामुळे ह्यांना वेगळा ऍडव्हर्टाइजमेंट, माउथ टू माउथच ह्यांची पब्लिसिटी होणार आहे. आम्ही सुद्धा गुगलवर बघूनच इथे आलो. आता राहिला प्रश्न त्यांच्या हॉस्पिटॅलिटीचा, तर स्टाफ तर सगळ्या बायकाच आहेत आणि ते जे स्वतः, ते बहुतेक ओनरच असावे स्वतः, ते जे आहेत ते इतके पोलाईट आणि एवढे हंबल आहेत. म्हणजे ऑर्डर घेण्यापासून ते सगळं तेच एकटे बघतायत, वन मॅन आर्मी विथ त्या लेडीज ऑफकोर्स. पण काही म्हणजे त्यांच्यात रूडनेस बिलकुल नाही, एकदम हंबल आणि एकदम पोलाईट बिहेवियर. आणि एकदम छान त्यांनी आम्हाला सगळं जेवण दिलेलं आहे आणि खूप त्यांनी म्हणजे व्यवस्थित सगळं सर्व्हिस सुद्धा खूप सुंदर दिली आम्हाला. एकदम आम्ही छान सॅटिस्फाय होऊन घरी चाललो. हॉस्पिटॅलिटी ना, तेच मी आता बोलले, हॉस्पिटॅलिटी पण खूप छान होती. चलो, दॅट्स इट गाईज. हा होता आपला छोटासा दिव्यागर फूड टूरचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आम्ही ज्या ज्या जागा मिस केल्यात तिथे नेक्स्ट टाइम नक्की जाऊ. त्या कोणत्या, तुम्हाला कोणत्या जागा अजून माहीत असतील तर ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कॉमेंट करून सांगा. ही व्हिडिओ सिरीज इकडेच संपतेय. दिव्यागरचे ह्या आधीचे आपले 1, 2 आणि 3 भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, ते आवर्जून पहा. व्हिडिओ आवडले, चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमचा अभिप्राय कळवत रहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट व्हिडिओ.